तर या आयर्लीमध्ये प्रभाग सेक्टर 12 मध्ये 500 मीटर जो प्लॉट होता त्या प्लॉटच्या संदर्भामध्ये तो नागरी आरोग्य केंद्रासाठी आपण UHP साठी घेण्यासाठी मी अनेक वेळा या महानगरपालिकेमध्ये सिडकोमध्ये पत्र व्यवहार केले 2022 पासून. सदर त्या भूखंडाच्या संदर्भामध्ये मी महापालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार केला, सिडकोला केला, परंतु काही झालं मला माहित नाही. परंतु या ठिकाणी सिडकोनी टेंडर काढलं. मी अनेक वेळा महापालिकेच्या माध्यमातून सिडकोला बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, महापालिकेला केला की तो प्लॉट आपण नागरिक आरोग्य केंद्रासाठी आपण महापालिकेने ताब्यात घ्यावा आणि त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र बांधावं. परंतु या ठिकाणी ते ज्या वेळेला टेंडर आपण काढलं 2022 साली त्यावेळेला त्यावेळेस या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सातत्याने या नगर रचना खात्यामध्ये ते टेंडर काढलेलं टेंडर रद्द करा आणि नवी मुंबई महापालिकेने तो प्लॉट नागरिक आरोग्य केंद्रासाठी लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी आयर्लीमध्ये सेक्टर 4 ते 18 पर्यंत कुठल्याही प्रकारे नागरिक आरोग्य केंद्र UHP नाहीये. त्यामुळं आमचं पूर्णपणे माझं सातत्याने पाठपुरावा करत होतो की ते नागरिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी बनवावं आणि सेक्टर 4 ते सेक्टर 18 पर्यंत म्हणजे एवढ्या 60-70 हजार लोकांच्या लोकसंख्येत आणि आता आपण पाहताय आयर्ली सारख्या ठिकाणी अनेक लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येमुळं आपण आम्हाला नागरिक आरोग्य केंद्र हे राबवलेलं आहे. त्यामुळं कॉलनीमध्ये शहरामध्ये त्या प्लॉटमध्ये नागरिक आरोग्य केंद्र व्हावं UHP अशी आमची मागणी होती. परंतु नगर रचना विभागाने अनेक वेळा सूचना देऊन सुद्धा तो प्लॉट या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतला नाही आणि सिडकोने टेंडर काढलं. मग टेंडर काढल्यानंतर आपण CC देऊ नये म्हणून मी पत्रव्यवहार केला, परंतु तरी देखील का CC दिली, कोणाच्या सांगण्यावरून दिली, कशासाठी दिली याचं काय आम्हाला अद्याप कारण कळालं नाही. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तो प्लॉट कोणाचा आहे, कुठल्या विकासकाचा आहे ते आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु तो त्या विकासकाला किंवा त्याचा आमचा काही संबंध पण नाही. तो काळा आहे की गोरा आहे हे आम्ही पाहिलं पण नाही, त्याच्याशी आमचं भाषण पण नाही. परंतु आम्ही लोकहिताच्या बाबतीमध्ये जर नागरिक आरोग्य केंद्रासाठी जो प्लॉट मागत होतो तर तो प्लॉट सिडकोनी किंवा महापालिकेने पाठपुरावा करून का घेतला नाही हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचबरोबर हा प्लॉट जर त्यावेळेला आपण जर घेतला असता तर त्या विकासकांनी तो प्लॉट घेतला नसता. म्हणून आमचं मागणं असं आहे की या शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हायवे लगतचा तो प्लॉट असल्यामुळे त्या ठिकाणी त्या विकासकांनी बांधकाम केलेलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की त्या विकासकाला या बांधकामाचं जागेच्या लिस्टचं त्या ठिकाणी आपण रक्कम त्यांना संपादित करून घ्यावी आणि त्याची काय असेल ती रक्कम देण्यात यावी ही आमची मागणी आहे. कारण ही मागणी माझी नाही आहे, ही त्या ठिकाणच्या असणाऱ्या आयर्लीतील लोकांची जनतेची मागणी आहे. त्यामुळे लोकहिताच्या साठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो हायवे लगतचा प्लॉट असल्यामुळे तात्काळ सेवा मिळण्याकरता लोकांना रबाल्याला जावं लागतंय. रबाल्याला नागरिक आरोग्य केंद्रासाठी कशासाठी लोक जातील? कारण आयर्ली शहरामध्ये कॉलनीमध्ये एवढी लोक त्या ठिकाणी तात्काळ सेवा मिळण्याकरता ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, अनेक ज्या UHPच्या माध्यमातून ज्या मिळणाऱ्या आरोग्याच्या सेवा त्या ठिकाणी आम्हाला रबाल्याला जावं लागतं. आणि रबाल्याला कशासाठी आम्ही जाऊ? आयर्लीतल्या कॉलनीतल्या लोकांना तो न्याय मिळावा यासाठी एवढंच माझं मागणं आहे की आपण या ठिकाणी संपादित करून घेण्यात ही इमारत यावी. त्याचबरोबर जो सेक्टर 15-19 नंबरचा प्लॉट आहे ते मार्केट सुद्धा या ठिकाणी आपण महापालिकेने संपादित करून घेण्यात यावं एवढी माझी सूचना आहे. हा, धन्यवाद. ठराव क्रमांक त्यांच्या ठरावावर आपण बोलतोय. मॅडम बोलायचं तो नाही असं नाही. तो ठराव त्यांच्या वार्डातल्या त्यांनी सूचना बांधकामाचे एखादे गटर किंवा काय त्या अनुषंगातून नाही. तो तुम्ही समजून घ्या. तो ठराव काय पहिल्यांदा वाचा तुम्ही. महापौर महोदय मला बोलायचे, बोलू का त्या विषयावर? बोला. हा. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, या ठिकाणी स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील साहेब यांनी हा 21 नंबरचा ठराव त्या ठिकाणी, मी 21 नंबर बद्दल बोलतो, तुमच्या त्या 22 नंबर या ठिकाणी ठराव मांडलेला आणि त्यांनी बोलताना सांगितलं होतं की मागे सिडकोने त्या ठिकाणी टेंडर काढलं आणि अशोक पाटील साहेब आपण स्थायी समिती सभापती आहात. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 76, 77, 78
त्यावेळेस अधिग्रहणाचे काहीतरी त्याच्यामध्ये नियम दिलेले आहे संपादिताचे. शाप्तरनुसार त्या ठिकाणी महानगरपालिका जेव्हा येते त्या ठिकाणी कुठल्याही नवीन क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणची संपूर्ण जमीन ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणची ती त्याच्यामध्ये अधिग्रहण त्यांना तो करण्याचा पूर्णतः त्या ठिकाणी अधिकार आहे त्या ठिकाणी. आणि इतर त्या ठिकाणच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या मालमत्तेच्या त्या कराराच्या अनुषंगाने या ठिकाणी एखादी मालमत्ता जर त्या ठिकाणी भूखंड कुठल्याही प्रकारचा भूखंड अधिग्रहित करायचा असेल तर सन्माननीय त्या ठिकाणी आयुक्तांनी तशा प्रकारचा प्रस्ताव आपल्या स्थायी समितीसमोर आणायला पाहिजे होता. एक मिनिट आणायला पाहिजे होता. तो आणून झाल्यानंतर जर त्या ठिकाणी स्थायी समितीनंतर तो सभागृहासमोर त्या ठिकाणी निर्देश देण्याकरता किंवा कार्यवाही करा अशा प्रकारे त्या ठिकाणी यायला पाहिजे होता. पण पहिली गोष्ट म्हणजे एकतर त्या भूखंडावर आपण सांगितलं की सिडकोचं टेंडर झालं, महानगरपालिकेने CC दिली आणि याच्यानंतर आपण एखादी गोष्ट सांगतो की बिल्डिंग रेडी आहे, बिल्डिंग त्या ठिकाणी तयार आहे आणि त्यानंतर आपण सांगतो की एखादी मालमत्ता आपण अधिग्रहण करा. त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा आपण सांगितली त्या हॉस्पिटलची आहे, दुसरा भूखंड वगैरे मागता येईल आणि का पूर्वी झाला नाही हे आम्हाला माहिती नाही, परंतु सांगतो एखाद्याची मालमत्ता आपण त्या ठिकाणी उद्या कोणाचेही भूखंड आपण मागणार का? नाही ना मागणार एखाद्या त्या ठिकाणी. त्यामुळे तो आपण स्थायी समिती आपण त्या ठिकाणी स्थायी समिती सभापती म्हणून आयुक्तांकडून खुलासा त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता की आपण का मागितलं नाही, आपण का त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करत नाही. डायरेक्ट सभागृह समोर येण्यापेक्षा अगोदर स्थायी समितीत आपण घ्यायला पाहिजे होता. सन्माननीय महापौर महोदया, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 76 नुसार महापालिकेच्या तिच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक हिताची विविध सेवा व सुविधा निर्माण करण्याचे व त्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. हे महापालिकेला अधिकार आहेत. त्याचबरोबर तसेच अधिनियमातील कलम 77 नुसार महापालिकेत सार्वजनिक उद्योगासाठी आवश्यक असलेली स्थावर मालमत्ता संपादित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जागेच्या लिस्टसह त्या विकासकाला काय तो झालेला खर्च द्यावा आणि आपण ती संपादित करून घेण्यात यावी. कारण ही बाब अतिशय महत्वाची आहे. कारण आरोग्यासारख्या सेवेसाठी आपल्याला USC नागरिक आरोग्य केंद्रासाठी जर तो भूखंड आपल्याला उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी रस्त्यालगतचा तो प्लॉट असल्यामुळे आयुर्वेदीतील नागरिकांसाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी माता भगिनींसाठी रहिवाशांसाठी तो आरोग्य सेवा केंद्र हे अतिशय महत्वाचं ठरेल आणि तात्काळ सेवा त्या ठिकाणी मिळाली जाईल. या ठिकाणी महापौर महोदय विकासक कोण आहे आमचं काय तो दुश्मन नाही, परंतु महापालिकेने ही केलेली चूक का केली, कशासाठी केली आणि कोणाच्या दबावाखाली केली हे पण तितकंच महत्वाचं आहे. जर तो प्लॉट त्यावेळेला जर दिला नसता, त्यावेळेला जर प्लॉट आपण सिडकोकडून महापालिकेने ताब्यात घेतला असता तर ही वेळ आली नसती आणि ही वेळ आम्ही येऊ नये म्हणून वारंवार पत्रव्यवहार केलेत. या ठिकाणी मी 2020 सालापासून पत्रव्यवहार करतोय. 2023-24 साली त्याला तो प्लॉट देण्यात आला. याच्या अगोदर आम्हाला हा जर लोकहिताच्या गोष्टी करता नवी मुंबईच्या शहराच्या नागरिकांकरता जर काही प्लॉट रिझर्व्ह असतील तर का सिडकोने त्याचे टेंडर काढले हे महापालिकेने पण त्यावेळेला प्रशासनाच्या कालावधीमध्ये का त्याचा दखल घेतली नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं द्वारकानाथ भोईर साहेब आपण ज्येष्ठ आहात, लोकांच्या सोबत आपण राहावं ही माझी विनंती आहे. कारण त्या ठिकाणच्या लोकांची नागरिकांची मागणी आहे. माझी एकट्याची मला त्या ठिकाणी वैयक्तिक काही कुठली गोष्ट बनवायची नाहीये, परंतु माझं एवढीच तळमळ आहे की त्या विभागातल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकांना त्या ठिकाणी आरोग्य सेवेची तात्काळ गरज भागावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते हॉस्पिटल संपादित करून घेण्यासाठी या ठिकाणी बोलत आहे. मी महापौर महोदय या ठिकाणी आपल्याला सांगेल की सर्व लोकांच्या हिताचा विचार करून लोकांच्या मागणीनुसार तिथल्या सर्व घटकांची मागणी, ज्येष्ठ नागरिकांची मागणी, कारण बाजूला विंगुळा केंद्र आहे, अनेक त्या ठिकाणी गुरुद्वारा आहे, लेवा पाटील समाज हॉल आहे, आंबेडकर भवन बाजूला आहे, मेन रोड बाजूला आहे. त्यामुळं तो प्लॉट त्या आरोग्य सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हे महत्व का आहे हे अनेक पत्राद्वारे आम्ही कळवलेलं आहे. त्यामुळे लोकहिताच्या बाजूने आपण निर्णय घ्यावा आणि ते तो प्लॉट जागेसह लिस्टसह या ठिकाणी इमारतीसह संबंधित करून घ्यावा आणि झालेलं खर्च त्या विकासकाला द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. विरोधी पक्षनेते.
सन्माननीय महापौर व महापौर आयुक्त, खरं पाहिलं तर असा हा पहिलाच विषय या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आलाय आणि महापालिकेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हा आलेला पहिला विषय आहे. एका माणसाने तो हॉस्पिटलसाठी टेंडर घ्यावं, त्यांनी CC घ्यावी, त्या ठिकाणी त्यांनी तो टेंडर घेतल्यानंतर त्याच्यावर त्यांनी बिल्डिंग बांधावी आणि आता ते बिल्डिंग बांधलेल्या बिल्डिंगला आता OC त्यांनी ॲप्लिकेशन केलंय. तर महापालिकेने सांगावं की आम्हाला हे अधिग्रहण करायचं आहे आणि आम्हाला हे पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्याच्या प्रॉपर्टीवरती तुम्ही हे आणता, त्यावेळेस त्यांना प्लॉट अलॉट झाला तर आपण का झोपलेलं नव्हतं. प्लॉट टेंडर निघाला तर टेंडर निघाला त्यावेळेस जर टेंडर निघालेला प्लॉट हा पब्लिश होतो आणि त्यावेळेस जो तो टेंडर पब्लिश होतो तर त्यावेळेस आपल्या नगरपालिकेने ऑब्जेक्शन घ्यायचं होतं आणि तो टेंडर कॅन्सल करा म्हणून सिडकोला पत्र द्यायचं होतं. ठीक आहे, तो दिला ना दिला तो झाला. आता तुम्हाला अधिग्रहण करायचं आहे, कुठल्या तुम्ही बहुमताने तो तुम्ही तो पास करून घ्याल हे मला पण माहिती आहे. असाच प्रकार निशांत भगतांच्या बाबतीत सुद्धा झालेला होता. निशांत भगत हे कोर्टात गेलेले होते. एका प्लॉटच्या बाबतीत निशांत भगतच्या बाबतीत वाशीचा एक प्लॉट तो प्लॉट होता, ही तर बिल्डिंग आहे. निशांत भगतांच्या त्यावेळेस निशांत भगतांच्या हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तर त्यावेळेस निशांत भगतांनी हा केलेला ॲप्लिकेशन ही केलेला हे त्यात 77 आणि हायकोर्टाने त्यांना हे बेकायदेशीर आहे असं त्याच्यावर तुम्ही हे करू शकत नाही. सिडकोची प्रॉपर्टी सिडकोला विकायचा अधिकार आहे, ह्या दृष्टिकोनातून तो झाला. आता जर असं एखाद्या अगोदरच हायकोर्टाने त्याच्यावरती ताशेरे ओढले असेल आणि आता तुम्ही जर असं करत असाल, मला वाटतं आता 9 तारीख मला वाटतं ह्या विषयावरती सुद्धा आपल्याकडे प्रस्ताव आल्यानंतर संबंधित व्यक्ती हा कोर्टामध्ये गेलेला आहे आणि आता तो कोर्टात उद्या मला वाटतं तारीख कधी काय 7 तारीख 8 तारीख का 9 तारीख काहीतरी तारीख सुद्धा आहे. मला वाटतं की हे जर असं जर दुसऱ्यांची प्रॉपर्टी आपण असं करतो त्याला नियमावली पण असायला पाहिजे. तर तुम्ही हा प्रस्तावच जर आणायचा होता तर तुम्ही डायरेक्टच ताब्यात घ्या. याला काय अर्थ आहे की मनोजची प्रॉपर्टी मी डायरेक्ट ताब्यात घ्या. तुम्ही याच्यात आणायला पाहिजे तर सर्व की एवढ्या करोडची प्रॉपर्टी आहे, एवढे पैसे त्याला भरपाई देऊन आपण एवढे त्याला पैसे देऊन आपण ती प्रॉपर्टी आपण ताब्यात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने तो प्रस्ताव आणायला पाहिजे होता. उद्या जर आता 9 तारखेला जर कोर्टामध्ये जर उद्या विषय असेल आणि त्या कोर्टातल्या विषयावरती जर जुन्या विषयावरनं जर कोर्ट बोलला तुम्हाला अगोदर आम्ही नगरपालिकेला असाच विषय तुम्ही त्या पद्धतीने आणला होता आणि ही बेकायदेशीर प्रक्रिया आहे म्हणून हायकोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले होते, तर उद्या आम्ही पण अडचणीत येऊ शकतो. आणि पण तुम्ही प्रस्ताव आणताना पण तो व्यवस्थित आणायला पाहिजे ना. समोरच्या मालकाला मनोजला विचारायला पाहिजे बाबा तू ही आम्ही तुझे अधिग्रहण करतो, तुला आम्ही एवढे पैसे देतो, एवढे पैसे देऊन आम्ही तुला घेतो, असं पण तुम्ही कुठेही आणलं नाही. उलट तसं तो होणार पण नाही विषय. पण माझं म्हणणं आहे आता हा कोर्ट मॅटर आहे. तुम्हाला पास करायचं असेल तर तुम्ही मी सूचना उपसूचना देतोय की हे मतदान होऊ द्या याच्यावरती आणि जर तुम्हाला पास करायचं तुम्ही करा आणि मतदान घ्या याच्यावरती. मतदान घ्या याच्यावरती. महापौर महोदया, मतदान गेल्या 5 ते 6 वर्ष या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी हा विषय मतदानाला घ्या असं मी उपसूचना करत आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी सूचना मांडलेल्या आहेत त्यास मी अनुमोदन देते. सन्माननीय महापौर महोदया, आपल्याला माहित आहे की या नवी मुंबई शहराला माहिती आहे की या ठिकाणी प्रशासन हे 6 वर्ष या ठिकाणी काम पाहत होतं आणि मला या ठिकाणी मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो परंतु मला तो अधिकार नव्हता. आता यावेळेला ज्यावेळेला हे सभागृह झालं आणि सभागृहामध्ये ही संधी मला मिळाली त्यामुळं मी त्या लोकांची तळमळ या ठिकाणी मांडणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळं अयोध्येतल्या नागरिकांचा विचार करता माझं तर आपल्याला या ठिकाणी मनापासून विनंती आहे की नागरिकांच्या हिताचा आपण विचार करावा. त्या विकासकाला त्याची काय असेल ती रक्कम आपण अदा करावी आणि हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी आपण USD साठी म्हणून त्या शहरातल्या कॉलनीतल्या लोकांसाठी दिलासा द्यावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. एखादी जर मला विचारून उभं राहिलं, एखादा जर कोणाला जर ते अधिग्रहण करायचं असेल आपल्याला पाहिजे असेल तर आपण समोरच्याला नोटीस देतो, निश्चित नोटीस देतो. ह्याच्या नोटीस देऊन नंतर त्याच्याकडनं ते मागवतो तुम्हाला आम्ही हे करतोय, हे या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीत आता इथं निशांत भगत आपला इथं सदस्य आहे,
तशा पद्धतीने तो गेलेला होता कोर्टातून त्याच्यावर तसा दत्तबादल ठरवण्यात आलाय. तरी ह्याच्यामध्ये होईल आणि नंतर त्रास पण होऊ शकतो पुढे उठून. आणि याच्या बाबतीत मला आयुक्तांनी त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण करावं असं सुद्धा माझं म्हणणं आहे. आयुक्तांनी करावं स्पष्टीकरण. सन्माननीय निशांत भगत. सन्माननीय सभाध्यक्षा, खरं तर या सभागृहामध्ये आपण आलोच 6 वर्षानंतर. या शहरामधले अपेक्षित भूखंड सामाजिक सोयी सुविधांसाठी जे अपेक्षित होते ते आपल्याला भेटले नाही. का तर ह्याच सभागृहामध्ये मी पहिल्याच दिवशी बोललेलो होतो की आपला डेव्हलपमेंट प्लॅन ज्या वेळेस महासभेने बनवायला घेतला त्याच वेळेला सिडको एवढी हुशार आहे की त्याच दरम्यान त्यांनी टेंडर प्लॉट काढले. नाईलाजानं मला कोर्टात जावं लागलं, PL दाखल करावी लागली आणि माझ्या प्रभागामध्ये अपेक्षित असलेले भूखंड ज्याच्यामध्ये गार्डन असतील, पार्किंगचा प्लॉट असेल किंवा मैदानाचा भूखंड असेल तर त्यासाठी मी कोर्टात गेलो. त्याच्यानंतरही मला ते भूखंड भेटले नाही. का तर त्या ठिकाणी कमर्शियल माइंडने ज्या वेळेस भूमिका ही सिडकोने मांडली आणि दुर्दैवानं महापालिकेने आपली भूमिका त्या पद्धतीनं मांडली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मोकळे भूखंड राहिले नाही. आज दुर्दैवाची गोष्ट अशी की जर समजा ऐरोलीमध्ये त्या ठिकाणी आरोग्य केंद्र नसेल आणि त्या ठिकाणी जर एखादं हॉस्पिटल उभं राहत असेल तर त्या ठिकाणी आमच्या सभापतींचं जर म्हणणं असेल, उभं जरी असलं तरी सभागृहातल्या सगळ्या सदस्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला अपेक्षित भूखंड जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी आपली गरज, आपल्या नागरिकांची गरज, आपल्या शहरातल्या नागरिकांची गरज समजून एखाद्या. मला इथं एक प्रश्न निर्माण झाला माझ्या मनामध्ये. ज्यावेळेस कोविड सारखा महामारीचा विषय ज्यावेळेस या देशामध्ये आला त्यावेळेस जर मुलुंड येथे जर त्या ठिकाणी कोविड सेंटर आपल्या पैशाने उभा होऊ शकतो तर मग आज शहरातल्या नागरिकांसाठी जर त्या ठिकाणी हॉस्पिटलची गरज असेल, नागरी आरोग्य केंद्राची गरज असेल तर त्या ठिकाणी महापालिकेने लीजवर घेऊन जे पैसे त्या संस्थेचे किंवा त्या संबंधित ज्या याचे असतील त्यांना ते देऊन ते ठरवून त्या ठिकाणी तो नागरिकांसाठी आपण ठेवला पाहिजे ह्या मताचा मी आहे. मी नक्कीच त्या ठिकाणी PL दाखल केलेली होती. ती PL दाखल करत असताना अपेक्षित भूखंड हे आपल्या सदस्यांच्या नागरिकांच्या हिताचे असले पाहिजे आणि म्हणून त्या वेळेला मी PL दाखल करून भूखंड वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण जर शहरावर अशी वेळ येत असेल की त्या ठिकाणी इमारत जर उभी असेल त्या ठिकाणी आरोग्य केंद्रासाठी मागणी करायची असेल तर हे आपलं दुर्दैव आहे आणि आपलं दुर्दैव असताना आपण त्या ठिकाणी ते भूखंड आपण किंवा ती इमारत आपण घेऊ शकत नाही. त्या ठिकाणी माझी विनंती राहील सदस्यांना, जे पण सदस्य एखाद्या कुठल्या संस्थेची, एखाद्या कुठल्या तरी हॉस्पिटलची बाजू घेत असताना ते किती नागरिकांचा विचार करून त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण महानगरपालिका नक्कीच त्या ठिकाणी चांगली सुविधा त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी सभापती महोदयांनी जो त्यांच्या प्रभागामध्ये जो विषय मांडलेला आहे त्या ठिकाणी तो तदर्थ समितीच्या माध्यमातून त्यांची सदस्य असतील नक्की त्या ठिकाणी काय निर्णय घेतला पाहिजे. शेवटी हा निर्णय अशोक पाटलांच्या एकट्याचा नाहीये. हा विषय ऐरोलीतल्या त्या विभागातल्या नागरिकांचा आहे, आरोग्याचा विषय आहे आणि कोरोना सारख्या विषयामध्ये ज्या वेळेस आपत्ती म्हणून आपण बरेचसे काही ठिकाणी कोविड सेंटर जागोजागी उभे केले. अशा परिस्थितीमध्ये जर त्या विभागामध्ये ऐरोली विभागामध्ये नक्की जर गरज असेल आरोग्य केंद्राची तर तदर्थ समितीने याबाबत निर्णय घ्यावा आणि त्या समितीकडे तो पाठवून द्यावा. सन्माननीय विरोधी पक्षनेते. सांगितलं की खरोखरच आपल्याला हॉस्पिटल बनायला पाहिजे या मताचा मी स्वतः त्याच्या बाबतीत अग्रगण्य आणि हे आहे. पण आपल्या ठिकाणी आता राबाडा मला समजलं नाही राबाड्याला का जायला लागतं कुणाला. आम्ही पण तिथंच राहतो, आम्हाला पण तिथंच राहतो. ही परिस्थिती जर मग अशीच जर परिस्थिती होती, आज जर आपल्याला एवढे भूखंड आपल्याला सिडकोने आपल्याला दिलेले होते. माझ्या माहितीप्रमाणे तर भूखंड क्रमांक सेक्टर 19-20चा जो सेक्टर भूखंड तो तर जवळपास 10,000 मीटरचा भूखंड होता. तो तर नगरपालिकेने टेंडर काढून विकला. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण 100 मीटरसाठी जर आपल्याला हे करतोय तर मग ही विकायची आपल्यावर का पाळी आली की मॅडम हे मी जे बोलतोय हे थोडं रेकॉर्डवरती घ्या, ते रेकॉर्डवरती घ्या मी जे बोलतोय ते. जर आपल्याला भूखंडाची खरोखरच आपल्याला पाहिजे होती, सिडकोने आपल्याला दिलेला तो 10,000 मीटरचा भूखंड होता, मग तो 10,000 मीटरचा भूखंड आपण टेंडर काढून आपण का विकला तो पण विषय जाऊ द्या. आज आपल्याकडे
हॉस्पिटल आहे एवढं मोठं, तर आपण यांना फोर्टीजला आपण हॉस्पिटल दिलंय, अर्धा हॉस्पिटल आपण फोर्टीजला दिलंय, मग ती द्यायची का गरज आपल्याला आलेली होती? शेवटी तुम्ही जे आता मिशन, आणि माझं म्हणणं आहे की याच्यावरती निवेदन, आयुक्तांनी याच्यावरती निवेदन करावं की जर ॲक्वर आपण करतो कशा पद्धतीने त्याला ॲक्विजिशन त्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे. मला वाटतं की याच्यावरती जर एक कायदेशीर प्रक्रिया आपण आयुक्त, स्थायी समिती, त्यानंतर राज्य सरकार या मार्गाने जायला लागतं असं मला वाटतं. ज्या पद्धतीने की आपण जर दुसऱ्याची प्रॉपर्टी आपण हे करतोय म्हणून, म्हणजे आपल्याकडे मुळात आपण टेंडर काढून विकतो, हे करतो. आज ऐरोलीच्या हॉस्पिटलची काय परिस्थिती ते मला माहिती आहे. इथे सर्व मनोज बसला, आम्ही सर्वजण बसलोय, डॉक्टर हे ते यांची ना आपण मुबलक पुरवठा आपली जी यंत्रणा आपली तिथं कमी पडते, पण एखादी कोणाची तरी प्रॉपर्टी आपण जबरदस्ती घेतल्यासारखा तो प्रकार चाललाय. हे याच्यासाठी चाललेलं आहे. मला वाटतं की याच्यावरती आयुक्तांनी निवेदन करावं आणि मी सांगितलं तसं तुम्ही पास करा, पण आयुक्त ते मतदानाला टाका. सन्माननीय रेश्मा मडवी. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभासद, सन्माननीय पत्रकार वर्ग, सन्माननीय प्रेक्षक वर्ग, UHP सेंटर रबाळे येथे असताना आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक 5 कॉलनी एरिया आणि गाव एरिया हा पूर्णपणे मोठा एरिया असून त्यांना UHP सेंटरसाठी रबाळ्यात जावं लागतं. कोविडसारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा लसीकरण घेण्यासाठी त्यांना तेवढा लांब जावं लागत होतं. तरी अशोक पाटील साहेबांनी जो भूखंडाची मागणी केलेली आहे ती त्यांनी वारंवार मागणी करत असताना सुद्धा जेव्हा सिडकोने महापालिकेला तो भूखंड संपादित केला नाही, याचा कारण आम्हाला अद्यापही माहिती नाही आहे. परंतु त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हा भूखंड अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी, आरोग्यदायी सुविधेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे का त्याच्या जवळपास महापालिकेने एक नागरिक सुविधा केंद्र UHP सेंटर हा उभारण्यात यावा. म्हणून मी अशोक पाटीलच्या या मताने सहमत आहे. मला बोलण्यास परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. अनिकेत म्हात्रे. मॅडम, हा 21 नंबरचा जो ठराव आहे त्याच्यानंतर मी बोलेन. मला 29 नंबरच्या ठरावावर बोलायचं आहे. सन्माननीय जिरगे मॅडम. माननीय सभापती महोदय, अशोक भाऊसाहेब पाटील यांनी जो ठराव मांडलेला आहे तो आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा तो भूखंड आम्हाला म्हणजे नागरिक आरोग्य केंद्र गंभीर आणि नागरिकांच्या जीवनाशी संबंधित विषय आहे. नवी मुंबईतील मोकळे भूखंड आणि नागरी सुविधांसाठी जे आरक्षित भूखंड आहेत ते खरं पाहिलं तर एक खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याच्या सिडको आणि प्रशासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये या ऐरोलीमध्ये नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून सेक्टर 12 मध्ये जी इमारत बांधण्यात आलेली आहे, खरं पाहिलं तर हा भूखंड नागरी आरोग्य केंद्रासाठी आरक्षित होता आणि कुठेतरी या सर्व नियमांना केराची टोपली दाखवून हा भूखंड खाजगी हॉस्पिटलला विकलेला आहे. आणि हा खळबळजनक प्रकार हा सर्व जनतेच्या समोर आपल्या आलेला आहे. खरं पाहिलं तर मूळ आराखड्यानुसार सरकारी नागरी आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेला हा भूखंडावरती महापालिकेचं रुग्णालय व्हावं आणि त्या ठिकाणी नागरिकांना मोफत सुविधा मिळावी या उद्देशाने स्थायी समिती सभापती अशोकजी पाटील साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु 2022 साली या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये कोणाच्या तरी वरद हस्ताने हा भूखंड खाजगी विकासाला देण्यात आला. महापौर महोदय, अत्यंत ही गंभीर बाब आहे. आणि या ठिकाणी लेमिंगो हॉस्पिटलचं काम चालू आहे. खरं पाहिलं तर अशोक पाटील साहेबांनी सांगितलं की ऐरोली विभागातील सेक्टर 4, 5, 16, 17, 18
या विभागातील नागरिकांना नागरी आरोग्य केंद्र नसल्यामुळं रबाळ या ठिकाणी जावं लागतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की मलेरिया डेंग्यू सारख्या आजाराचा उपचार करण्यासाठी आमच्या येथील नागरिकांना वाशी या ठिकाणी जावं लागतं. आणि हा त्रास दूर व्हावा या उद्देशाने स्थायी समिती सभापती अशोकजी पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता. खरं तर या नागरिकांना या त्रासातून मुक्त होण्यासाठी जर वाशीला नाही जायचं म्हटलं तर आमच्या या ठिकाणी खाजगी रुग्णालय आहेत आणि मलेरिया डेंग्यू सारखे जर त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी सेक्टर 3 या ठिकाणी जर खाजगी हॉस्पिटलला त्या ठिकाणी जर आमचे नागरिक गेले, पेशंट गेले तर साधारणतः 25 ते 50 हजार रुपये या ठिकाणी एवढा खर्च होत असतो. आमच्या विभागात मध्यमवर्गीय नागरिक आहेत त्यांना हा खर्च परवडणारा नाही आहे. त्याच्यामुळं खरं तर मी आज महत्त्वाचे प्रश्न आहेत जेही अनुत्तरित आहेत. आजही 2018 पासून मागणी असताना 2022 हा भूखंड विकताना त्या ठिकाणी कोणाचे आपण हितसंबंध जोपासले गेले. त्याचबरोबर नागरी आरोग्य केंद्रासाठी हा आरक्षित भूखंड खाजगी बिल्डरला देण्यास कोणी मदत केली या गोष्टीची देखील चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ही इमारत जर त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे तर ही इमारत नागरिकांसाठी मोफत उपचार देणार आहे का या बाबतीचा देखील खुलासा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महापौर महोदय, आपल्याला माझी विनंती राहील की सर्व सदस्यांनी या ठिकाणी बऱ्याच सदस्यांनी सांगितलं की इमारत आपण महानगरपालिकेने त्या ठिकाणी ताब्यात घेऊन नागरी आरोग्य केंद्रासाठी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून जे गरजू नागरिक आहेत, जे गरीब जनता आहे त्यांच्या या उपयोगासाठी त्या ठिकाणी ही इमारत कामाला येईल. खरोखर मी अशोक पाटील साहेबांचं या ठरावाबद्दल स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आयुक्त साहेब. या विषयाबद्दल अधिनियमातील प्रकरण 76 आणि 77 मध्ये मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार, स्थावर मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार कलम 76 मध्ये या अधिनियमात नमूद केलेलं आहे. पण हे संपादन करत असताना जे आता चर्चेतूनच मला समजलं हे विषय मी पाहत नाही आहे, पण हे नागरी आरोग्य केंद्रासाठी आरक्षित होतं. मग सिडकोनं टेंडर काढलं, त्यावेळेला मग प्रशासनानं काय केलं यासाठी, आणि परत विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की ते कोणी बांधलंय ते कोर्टात पण गेलेले आहेत, कोर्टात कोणत्या कारणास्तव गेलेले आहेत. तर ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी मी EDTP जे आपले आहेत केकांत साहेब त्यांना बोलवून त्यांच्याकडून ती माहिती घेतल्यानंतर मग आपल्याला याच्यावर काहीतरी मला बोलता येईल. बोला ना तुम्ही, मला कुठं सगळ्याला तोंडाला देतो, माझा संबंध नसतो. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व उपमहापौर, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय आयुक्त साहेब, सिडकोने सदरचा भूखंड क्रमांक 2 सेक्टर 12 ऐरोली हा भूखंड हॉस्पिटल या वापराकरिता 2 एप्रिल 2022 रोजी निविदा सूचना प्रसिद्ध करून त्याची विक्री प्रक्रिया पूर्ण केलेली होती. सदरचा भूखंड हा डॉक्टर संजय सिंग यांना दिनांक 13/3/2023 रोजी वाटपपत्र देऊन 16/6/23 रोजी करारनाम्याद्वारे वितरित करण्यात आलेला आहे. याबाबत सन्माननीय सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीने जे काही मागणीपत्र प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने सिडकोकडे तसा पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. सिडकोने त्याबाबत सदरचा भूखंड हा विक्री केलेला असल्या कारणाने
सदरचा भूखंड हा आता महापालिकेस देता येणार नाही असं कळविण्यात आलेले होते. त्यानंतर विकास योजनेमध्ये सदर भूखंड हा आरक्षण क्रमांक A56 अर्बन हेल्थ पोस्ट या वापराकरता आरक्षित करण्यात आलेला होता. मंजूर झालेल्या विकास योजनेनुसार देखील हा भूखंड अर्बन हेल्थ पोस्ट म्हणजेच नागरी आरोग्य केंद्र याकरिता तो आरक्षित आहे. सदर भूखंडावरती या आरक्षणानुसार हॉस्पिटल हा वापर अनुज्ञेय होतो. सदर भूखंडावरती संबंधित भूखंडधारक जे आहे त्यांनी विकास परवानगीसाठी ज्यावेळेस महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला तर मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार जी आरक्षणे संबंधित जमीन मालक किंवा भूखंडधारक हे त्या वापराकरता विकसित करू शकतात तर अशा स्थितीमध्ये त्या वापराकरता विकास परवानगी देण्याची तरतूद आहे. सदर तरतूद विचारात घेता सदर प्रस्तावास नवी मुंबई महानगरपालिकेने दिनांक 4/1/2024 रोजी विकास परवानगी ही हॉस्पिटल या वापराकरिता देण्यात आलेली आहे. सदर भूखंडाच्या बाबतीमध्ये विकास परवानगी दिल्यानंतर सदरच्या याचं बांधकाम हे पूर्ण होऊन याबाबत त्यांनी भोगवटा प्रमाणपत्राकरिताचा प्रस्ताव सादर केलेला असून भोगवटा प्रमाणपत्राकरिता लागत असलेले ना हरकत दाखले वगैरे ते अजून प्राप्त झालेले काही आहेत, काही आलेले नाही आहेत आणि संबंधित भूखंडधारक जे आहेत त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका देखील दाखल केलेली आहे. याबाबत या विषयाबाबत आजपर्यंतची अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती मी सन्माननीय सभागृहाच्या समोर येण्याप्रमाणे सादर करत आहे. धन्यवाद. सन्मान्य महापौर महोदया, या ठिकाणी मी 2022 पासून मागणी करतोय आणि हा भूखंड आपण देण्यात आला 2023 साली. ज्या वेळेला या महानगरपालिकेने प्रशासनाने या नगर रचना विभागाला ज्या आधी आपल्या राज्याचे वनमंत्री आणि ज्यांनी या नवी मुंबईला घडवलं नवी मुंबई शहराच्या लोकांच्या हिताचं जे अनेक भूखंड आपण या सिडकोकडे मागितले आणि ते भूखंड आपण हस्तांतरित का करून घेतले नाही आणि हा भूखंड आपण मागत असताना आपण त्यांना सीसी देऊ नये. कारण तो विकासक काय त्या ठिकाणी आयुर्वेदल्या आमच्या सर्व जनतेला लोकांना त्या ठिकाणी फुकट सुविधा देणार नाहीये. आम्हाला आमच्या आयुर्वेदतील सर्व नागरिकांकरता आम्हाला मोफत सुविधा मिळण्याकरता आम्ही तो भूखंड या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्रासाठी मागत होतो. तरी देखील या नगर रचना विभागाने का ती सीसी देण्यात आली, कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आली, कशासाठी दिली, कोणाचा दबाव होता हे त्यांनी स्पष्टीकरण करावं या ठिकाणी. याबाबत सन्माननीय सदस्य तसेच स्थायी समितीचे सभापती महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या विनंतीस अनुसरून सिडकोकडे याबाबत मागणी केलेली होती. तसेच आपण सन्माननीय मंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांनी देखील याबाबत स्थगिती करण्याबाबत सन्माननीय मंत्री महोदयांनी 22/8/2023 रोजीच्या पत्रान्वये विनंती केलेली होती. त्यास अनुसरून महानगरपालिकेने देखील सिडकोस तसं कळवलेलं होतं. परंतु सिडकोनी दिनांक 12/10/2023 रोजीच्या पत्राद्वारे सदर भूखंडाची विक्री स्थगिती करता येणे शक्य होणार नसल्याचे महानगरपालिकेस कळवलेले आहे. त्यानंतर विकास परवानगीच्या बाबतीमध्ये कोणताही प्रस्ताव हा विकास परवानगीसाठी प्राप्त झाल्यावरती आपल्याला त्याच्या विहित मुदतीमध्ये कार्यवाही करणे हे अभिप्रेत असते आणि सदर बाब विचारात घेता तसेच मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूद विचारात घेता तो भूखंड हॉस्पिटल या वापराकरिता आरक्षित होता आणि आरक्षित त्याच वापराकरता जर जो काही विशिष्ट वापर आहे तो वापर जर तो संबंधित जमीन मालकच जर विकसित करत असेल तर त्याकरता परवानगी देण्याची तरतूद आहे. सदर बाब विचारात घेता त्यावरती नियमानुसार विकास परवानगी देण्यात आलेली आहे. सन्माननीय महापौर महोदया, आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जो भूखंड जो आरोग्य जे हॉस्पिटल आहे ते नागरिक आरोग्य केंद्र यूएसटी आपण त्या ठिकाणी संपादन करून घेण्यात यावं आणि याकरता
त्या विकासकांसोबत आमचं काही वाद नाही किंवा विकासकांसोबत आमचं कुठल्या बाबतीमध्ये त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हे जर वेळेत जर महानगरपालिकेने सिडकोकडे जर जे नवी मुंबई शहराच्या हिताचे जे अनेक भूखंड आहेत ते घेतले असते प्रशासनाच्या कालावधीमध्ये, तर हा प्रश्न निर्माण झालाच नसता. आणि म्हणून माझं मनापासून या ठिकाणी आपल्या ऐरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी बोलतो की तो भूखंड आपण जे बांधलेली इमारत आहे ते इमारतीसह नागरिक आरोग्य केंद्रासाठी संपादन करून घेण्यात यावी आणि त्याची काय जी रक्कम असेल ती आपण अदा करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सदर भूखंड या ऐरोलीकरांना मोफत उपचार मिळतील या दृष्टिकोनातून आपण त्या ऐरोलीतील सर्व नागरिकांना दिलासा द्यावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय सभागृह. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता नगररचनाचा काही विषय नाही आहे. ही बाब मालमत्ता रिलेटेड विषय आहे. ही बाब 2022 पासून अशोक पाटील साहेबांनी धरून ठेवली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की 2022 पासून जर त्या प्लॉटवरती काय झालं नव्हतं तर कलम 77 अन्वये आयुक्त महोदयांनी तो अधिकार वापरून सिडकोकडून ती जमीन संपादन करायला हवी होती. आज ती जागा, ती इमारत त्या ठिकाणी उपलब्ध न झाली. पण प्रशासकाच्या अकार्यक्षमतेच्यामुळे अनेक प्लॉट आपल्याला गमवायला लागलेली आहेत की त्याची चर्चा विविध स्तरावरती आता महापालिका स्तरावरती आपली होईल की त्याचाही लेखाजोखा की कुठली प्लॉट्स आपले जे आरक्षित होते किंवा आपल्या नावावरती ॲग्रीमेंट होते ते देखील प्लॉट आपण वाचवू शकलो नाही. आणि त्यामुळे या 6 वर्षामध्ये किती नुकसान आपलं महापालिकेत झालं आणि त्या नुकसानाची भरपाई आज अशोक पाटील साहेब आज या प्रस्तावाच्या माध्यमातून करते. जरी ती इमारत उभीच नसती झाली तर फक्त प्लॉट संपादन करायची वेळ आली असती. पण आता तिकडे त्यांच्या प्रभागाला त्या वास्तूची आणि त्या जागेची आवश्यकता आहे. त्यांना काय तिकडे बंगला त्यांचा बांधायचा नाही स्वतः, की स्वतः त्यांना त्यांची आरोग्य सेवा लोकांना भेटावी, तिकडच्या जनतेला भेटावी, त्यासाठी ते इमारत त्या ठिकाणी मागतात. त्यामुळे प्रक्रिया सोपी आहे. आज आपण ठराव पास करू, त्यानंतर आयुक्त महोदय त्याची संपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू ठेवतील. संपादन करणं त्याचं जे मूल्य असतील ते आयुक्त महोदय पहिला ठरवतील, स्थायी समितीने त्याची मंजुरी घेतील. जर संपादन आवडत असतील तर भूमी अधिग्रहण कायद्याच्या अंतर्गत ते संपादन करतील. त्यामुळे प्रक्रिया सिंपल आहे. त्यामुळे याच्यामध्ये त्यांची इच्छा आहे, सभागृहाची इच्छा आहे, त्या माध्यमाने ते होईल. तर आपण ते मंजुरी त्या ठिकाणी टाका. सन्माननीय सूरज पाटीलजी. मी जास्त वेळ घेणार एवढंच सांगेन. सभागृह नेत्यांनी जे सांगितलं थोडक्यात मी सांगतो. तुर्भा अमित मडेकर साहेबांच्या प्रभागातला भूखंड ॲग्रीमेंट करून आपल्याकडे असताना उद्यान विकसित केलाय. उद्यान विकसित केलेला असेल तर MIDCने टेंडर काढून विकला. मुद्दा क्रमांक 1. दुसरी परिस्थिती, अपर्णा गोटे मॅडम आपल्याला दिलेला मनोरंजन केंद्रासाठी त्याचं सुद्धा टेंडर काढून MIDCने विकला. म्हणजे काय आपण काय नवीन नाही करत आहोत. आणि जी यंत्रणा कोणी कोर्टात गेली आहे तर आपल्याला अवगत नाही केले, कोणीतरी सांगितलं कोर्टात आहे का, आपल्याला काय माहित कशासाठी कोर्टात आहे. आणि त्यामुळे आपली लिगल टीम आता केकांत साहेब इथे उभे आहेत, त्यांच्यामध्ये मी एक सांगेन, मी जेवढे DP मध्ये तुम्ही आरक्षण दाखवले सगळ्या सभागृहाच्या नागरिकांच्या सूचना घेऊन त्या भूखंडांना त्वरित त्याच्यात पाटी लावून कुंपण सदर भूखंड आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू करा. कारण सिडको एवढी पाटी लावून म्हणजे काय, पाटी लावून म्हणजे काय, महानगरपालिका विचार करा ना. तुम्हाला आम्ही बोलतोय ना, तुम्ही मतदानाला घ्या आणि मतदान टाका आणि आयुक्तांना बोललोय प्रक्रिया. मी सर्व भूखंडांचा बोललो पाटी लावा, ही कुठली पद्धत झाली? पाटी लावणार का? DP प्लॅन मधले आरक्षित सर्व भूखंड. अरे डीपी प्लॅन तुम्ही पहिले सिडकोकडनं भूखंड घ्या ना. ते पहिले ताकद दाखवा आपली. दिलेले सिडकोने भूखंड विकले तुम्ही लोकांनी. कुठला भूखंड विकला साहेब? कुठला भूखंड विकला? कुठला विकला आता तर मी बोलो ना. 17,09,000 मीटरचा भूखंड विकला. कशासाठी आलेला तो आपल्याकडे? सिडकोनेच दिला होता तुम्हाला मुख्यालय बांधायला. मग त्यावेळेस सभागृहात कोण होतं? त्यावेळेस कोण होतं तो तुम्ही हा सभागृह आता जो चालू आहे आपण सभागृहाच्या विषयाविषयी बोलतोय. मला सभागृहाचा जो सदस्य अधिकार आहे त्या अनुषंगाने मी बोलतोय. माझ्या प्रभागातले भूखंड माझ्या नागरिकांसाठी DP प्लॅन जो मंजूर झालाय, जो हे झालाय, त्याला आरक्षित करण्याचा अधिकार जो सदस्य म्हणून मला दिलाय तो मी मागतोय. माझ्या प्रभागातले जेवढे आरक्षण ठेवलेत तुम्ही ते कंपाऊंड मारा,
पाठी लावा, कारण सिडकोचा भरोसा नाही. त्यांनी निवेदन करा. आयुक्त साहेब, ADTP कडून मी जे म्हणलो होतं ADTPने माहिती दिली, तर त्यानुसार ADTPने माहिती दिलेली आहे की नागरी अर्बन हेल्थ सेंटरसाठी ती जागा आरक्षित होती. ती जागा महापालिकेनं त्याच वेळेला ताब्यात घ्यायला पाहिजे होती, पण काही कारणामुळे ती घेतली नसेल. मागणी करून पण ती जागा आता सन्माननीय ज्यांनी ठराव मांडलेला आहे त्यांनी मागणी करून पण त्यावेळच्या तत्कालीन जे कोण असतील त्यांनी ती जागा ताब्यात घेतली नाही. आता ते ADTPने जे सांगितले की नियमानुसार सगळी परवानगी दिलेली आहे, तिथं हॉस्पिटलही झालेलं आहे ना. अर्बन हेल्थ सेंटर आपण त्या कारणासाठी आरक्षित आहे आणि हॉस्पिटलसाठी तो यूज होऊ शकतो म्हणून ते सिडकोनं त्यांना दिला असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. पण आपल्या अधिनियमानुसार कलम 76 नुसार कोणतीही मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार महापालिकेचा आहे. महापालिका सभागृहानं जर ठरवलं तर मग जसं आता सदस्यांनी चर्चेत सांगितलं की महापालिकेचा तो ठराव झाल्यानंतर मग त्याची ती किंमत जी किती अधिग्रहण किंवा काही नियमानुसार ती काढून आपल्याला ते करायला लागेल ते ॲक्विजिशन. ठराव क्रमांक 21 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे. मॅडम मी मतदानाला टाकायला सांगितलंय. मतदानाला टाकायला सांगितलं. ज्यांना मतदान घ्या ना. मी मतदानच घेते. मंजुरीसाठी टाकत असताना ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करावे असं बोलतं. पूर्ण ऐकून घ्या. पण ठराव क्रमांक 21 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. सचिव मॅडम मोजून घ्या. ज्यांना हा ठराव मंजूर नाही त्याने हात वर करा.